ही तयारी करायला खूप वर्ष लागतात किंवा खूप आधीपासून सुरुवात करावी लागते. तर डॉक्टर व्हायचंय हे स्वप्न कधीपासून तुम्ही मनाशी बाळगलं आणि याच्यासाठी तुमची प्रेरणा कोण होतं? माझा भाऊ हा माझ्यासाठी एक बॅकबोन आहे. वडील गेल्यानंतरही पितृछत्र हरपलं होतं, पण त्याची पूर्ण जबाबदारी माझ्या दादाने घेतली आणि त्याची उणीव कधी त्याने मला भासू दिली आहे, माझ्या आईने आणि दादाने दोघांनी. त्यामुळे जरी ते नव्हते तरी माझ्यासाठी माझे वडील आणि दादा दोघेही एकच होते आणि त्यांचा मॉरल सपोर्ट हा खूप जास्त होता. माझ्या तयारीमध्ये मला भगवद्गीतेची खूप मोठी साथ आहे की जिथून मी जो माझा कायमचा प्रेरणास्त्रोत आहे. तुमचं डेली रुटीन काय असतं? तर तेव्हा माझा डेली अभ्यासाचा वेळ असायचा 14 तास, 14-15 तास हे माझे रोजचे असायचे. की म्हणजे मी शेड्यूल करायचे की एक स्लॉट असायचा 4-4 तासांचा. त्याच्यामध्ये फिक्स असायचं की ह्या वेळेत काय करायचं, नंतर मग क्वेश्चन सॉल्विंग असतील किंवा मॉक टेस्ट असतील. तर असं कंप्लीट 14 तासांचं शेड्यूल असायचं. आजच्या वाढत्या युगामध्ये ज्या स्त्रियांच्या अनेक समस्या वाढत आहेत, तर त्यांच्या रोगांचं निवारण करायचं. नमस्कार, मी श्रेया. काही दिवसांपूर्वी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी जी नीटची परीक्षा होते ती झाली आणि आपल्या जुन्नर तालुक्यातील बोरी या गावातील डॉक्टर सिद्धी कोरडे आज आपल्या बरोबर आहेत आणि त्यांनी भारतामध्ये या परीक्षेमध्ये 15वा क्रमांक आणि महाराष्ट्रामध्ये पहिला क्रमांक पटकावलेला आहे. आणि आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यांचा हा प्रवास कसा होता याच्याबद्दल त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. तर नमस्कार. नमस्कार आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं. सर्वप्रथम मी मनापासून अभिनंदन करते, कारण ही खरंच आमच्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. कारण आमच्या जुन्नरची कन्या इतक्या उंचीवर जाते आणि इतकी मोठी भरारी घेते, हे खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. तर आपण आता मी प्रश्नांकडे वळूयात. सगळ्यात पहिलं मला तुम्हाला हेच विचारायला आवडेल की इतकं मोठं यश तुम्हाला मिळालंय, तर आता ही भावना कशी आहे? आणि आनंद हा खरंच गगनात मावेनासाच होतो, पण प्रयत्नांना जेव्हा यशाची जोड मिळते तेव्हा खरंच खूप आनंद होतो. तर तुम्हाला कसं वाटतंय आणि तुमच्या कुटुंबाच्या काय भावना आहेत? खरंच खूप छान वाटतंय. महत्वाचं म्हणजे माझ्या दादा आणि आईच्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतंय. आतापर्यंत त्यांनी जे काही कष्ट घेतले ते सार्थक करण्यात मी यशस्वी ठरले. माझे प्रयत्न यशस्वी झाले. त्यामुळं खरंच खूप छान वाटते आणि माझ्यापेक्षाही जास्त आनंद हा माझ्या कुटुंबाचा आहे. तसं पाहिलं तर प्रत्येकाचं लहानपणापासून एक स्वप्न असतं की मला डॉक्टर बनायचंय, इंजिनियर बनायचंय, कुणाला सोल्जर बनायचं असतं. तर तुम्हाला डॉक्टर बनायचंय हे स्वप्न तुम्ही कधी पाहिलं आणि केव्हापासून हा प्रवास चालू झाला? डॉक्टर बनायचं हे स्वप्न ऍक्च्युली माझ्या पप्पांचं एक स्वप्न होतं आणि माझं एक स्वप्न होतं. माझ्या पप्पांचं स्वप्न होतं की कलेक्टर बनायचंय आणि त्यांच्या जाण्यानंतर असं झालं की माझ्याकडे 2 ऑप्शन होते. एक तर UPSCची प्रिपरेशन चालू करूयात किंवा डॉक्टर. तर माझं असं होतं की मला दोन्ही करायचे, पण माझा जो बेस आहे तो मला स्ट्रॉंग करायचा आहे. म्हणजे माझं ग्रॅज्युएशन मला एक रेप्युटेड कॉलेजमधून मी पास आउट पाहिजे होते, एवढं होतं माझं. त्यासाठी मी डॉक्टरकीची प्रिपरेशन चालू केली होती. पण भविष्यामध्ये माझा तोही प्लॅन आहे MPSC UPSCचा. जेव्हा माझं हे थोडंसं सेटल होईल त्यानंतर मी तोही प्लॅन करणार आहे. मग तुम्ही प्राथमिक शिक्षण वगैरे इथूनच घेतलं? माझं प्राथमिक शिक्षण इथूनच बोरीतच झालेलं आहे. म्हणजे 1ली ते 4थी. त्यानंतर 5वी ते 10वी माझं संभाजी विद्यालय बोरी बुद्रुक येथून झालंय. 11वी-12वी ज्ञान मंदिर हायस्कूल आळे. त्यानंतर 12वी नंतरचं जे BAMS केलंय ते मी प्रवरा मेडिकल ट्रस्ट इथून केलेलं आहे. ही जी तयारी तुम्ही आता करता, तर अनेक तरुण तयारी करत असतात, तर ही तयारी तुम्ही कशी केली जेणेकरून आजची जी तरुण पिढी आहे की त्यांना मार्गदर्शन होईल? की खरं तर हा प्रवास 11वी पासूनचा आहे. 11वी पासूनच नीट या स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू झाली होती. तेव्हा तर स्वप्न खरं होतं MBBSचं. परंतु जी माझी नीटची परीक्षा होती त्याच्या आधी माझ्या पप्पांचं जाणं झालं. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं दुःखद निधन झालं. त्यामुळे तेव्हा मला जेवढा स्कोर पाहिजे होता तेवढा आला नाही आणि कुठेतरी मग ते मनामध्ये होतं की जे पाहिजे होतं ते मिळवता आलं नाही. परंतु मला रिपीटही करायचं नव्हतं. तर मग
आयुर्वेदाला मी ऍडमिशन घेतलं BAMS ला. परंतु तेव्हापासून ठरवलं होतं की आता ह्या क्षेत्रात आलीये तर इथे देखील जी संधी भेटलीये तिचं सोनं करायचं. तर मग BAMS प्रथम वर्षापासूनच मी चिकाटीने अभ्यास सुरू केला होता. तेव्हापासूनच हे स्वप्न होतं की 4 वर्षानंतर जेव्हा पुन्हा एकदा नीट PGची परीक्षा असेल तेव्हा आपल्याला आपला बेस द्यायचा आहे. तेव्हा प्रथम वर्षापासूनच मी सुरुवात केली होती. त्यानंतर मग माझा प्रथम वर्षी जी आमची नाशिकची युनिव्हर्सिटी आहे MUHS त्याच्यामध्ये देखील मी टॉपर आली होती प्रथम वर्ष द्वितीय वर्ष. मग त्यानंतर चतुर्थ वर्षानंतर जी आमची फायनल एक्झाम असते त्यानंतर 1 वर्षाचा आमचा इंटर्नशिपचा पिरियड असतो. त्या इंटर्नशिपच्या पिरियडमध्ये आम्हाला म्हणजे प्रॅक्टिकल असतं बेसिकली. तर मग ते ड्युटीज मॅनेज करत करत 1 वर्षाचा हा पूर्ण प्रवास हळूहळू पार पाडत अखेरीस 4 जुलैला एक्झाम दिली. एक्झाम दिल्यानंतरही शाश्वती वाटत नव्हती किती मार्क्स येतील, काय स्कोर येईल, परंतु सगळं आज शक्य झालंय. तुमचं डेली रुटीन काय असतं? डेली रुटीन म्हणजे जेव्हा माझी इंटर्नशिप सुरू होती तेव्हा आम्हाला 8 तासाची ड्युटी असायची, हॉस्पिटल ड्युटी. तर ते मॅनेज करून माझा तेव्हा 6 तासांचा अभ्यास असायचा. म्हणजे सकाळी 4:30ला उठून मेन माझी मंत्रा मेडिटेशन असतं. ते झाल्यानंतर मग जे काही सकाळचा वेळ भेटेल 3-4 तास तेवढा अभ्यास करायचा. मग त्याच्यानंतर हॉस्पिटलच्या ड्युटीज मध्ये पण जो काही रिकामा वेळ मिळेल जेव्हा पेशंट नसतील वगैरे तर त्या वेळात जे माझं डेलीचं टार्गेट असायचं ते मी वाचत बसायचे. त्यानंतर रूमवरती आल्यानंतर पण मग झोपेपर्यंत जितका काही वेळ मिळेल तेवढा युटिलाइज करायचा. त्यानंतर जेव्हा इंटर्नशिप संपली माझी तर जेव्हा पूर्ण वेळ म्हणजे पूर्ण दिवस माझ्याकडे असायचा तर तेव्हा माझा डेली अभ्यासाचा वेळ असायचा 14-14 तास, 14-15 तास हे माझे रोजचे असायचे. की म्हणजे मी शेड्यूल करायचे की एक स्लॉट असायचा 4-4 तासांचा. त्याच्यामध्ये फिक्स असायचं की ह्या वेळेत काय करायचे, नंतर मग क्वेश्चन सॉल्व्हिंग असतील किंवा मॉक टेस्ट असतील. तर असं कम्प्लीट 14 तासांचं शेड्यूल असायचं माझं. आता तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन साठी जी नीटची तयारी सांगितली तर याचं एक शेड्यूल सांगितलं. पण जर आता पाहिलं तर 12वीची नीटची जेव्हा परीक्षा 12वी नंतरची जी परीक्षा देतात तर त्याच्या आधीही अभ्यास खूप जास्त करावा लागतो. जसं तुम्ही म्हणालात की 11वी पासून तयारी सुरू केली. मग ती तयारी थोडीशी वेगळी असते किंवा आता तुम्हाला इंटर्नशिप्स असतात वगैरे वगैरे, पण तेव्हा ह्या गोष्टी नसतात. मग तेव्हाची तयारी आणि ही तयारी यामध्ये काय वेगळेपण आहे? 11वी-12वीच्या तयारीमध्ये असं होतं की तेव्हा फक्त अभ्यास करायचा असायचा, बाकीचे काही बाकीच्या गोष्टी नसायच्या. तर तेव्हा पण सेम शेड्यूल असायचं माझं की 14-15 तास डेली. तेव्हा असं असायचं की मला क्लासेस पण करायचे राहायचे. आमचे क्लासेस असायचे 7 ते 5, सकाळी 7 ते 5. तर तेव्हाचं शेड्यूल माझं खूप वेगळं असायचं. म्हणजे मी रात्री 9ला झोपायची आणि 12ला उठायची आणि 12 ते 6 कंटिन्यू अभ्यास. त्यानंतर 7ला मग आवरून कॉलेजला दिवसभर क्लासेस. त्यानंतर घरी आल्यानंतर जो काही वेळ मिळेल तो सेल्फ स्टडी आणि परत मग तेच रुटीन 9 ते 12 झोप 3 तासाची, 12 ते 6 अभ्यास असं असायचं. आणि मग कुठेतरी असे होतं की जेव्हा तुम्ही ह्या परीक्षा देता शरीराची, मनाची सगळ्याचीच काळजी घेणं खूप गरजेचं असतं. म्हणजे तुम्ही जेव्हा अभ्यास करता जसं की अप्स अँड डाऊन्स येतात, पण शरीर आता तुम्ही 3 तास झोपणं हे बोललात, पण याच्यामध्येही तुम्हाला स्वतःची काळजी खूप घ्यावी लागते. तर ती काळजी तुम्ही कशी घेतली? त्या काळजीचं श्रेय माझ्या आईला जातं. कारण मी माझी काळजी घेत नव्हती, ती माझी काळजी घेत होती. ते तर खरंच आहे, सगळ्यांची आई असतेच आपल्या बरोबर. आणि मेन 11वी-12वीच्या वेळेस हे झालं की घरी असल्याचा फायदा झाला. तेव्हा आई काळजी घ्यायला होती आणि नशिबाने कॉलेजला पण माझ्या 2 मैत्रिणी अशा होत्या ज्या रूममेट्स की त्यांनी माझ्यापेक्षाही जास्त काळजी त्यांनी घेतली असेल. तर आता इतकं मोठं यश तुम्हाला मिळालेलं आहे, तर ह्या यशाचं श्रेय तुम्ही कुणाला देशाल? सर्वप्रथम तर माझं पूर्ण कुटुंबामध्ये पण स्टार्टिंग पासून सुरुवात करते मी. माझे प्रथमतः आजी-आजोबा, त्यांच्या आशीर्वादाने हे काही सगळं शक्य झालेलं आहे. त्यानंतर माझी काकू जी आता हयात नाहीये, मीनाक्षी कोरडे. तर
तिचं माझ्या जीवन जडणघडणीमध्ये खूप मोलाचा वाटा आहे. मी 10वीला असताना तिचंही जाणं झालं. तर याचं श्रेय मी तिला देईल. त्यानंतर माझे वडील तानाजी शंकर कोरडे, त्यांचं तर म्हणजे ते माझ्या जीवनाचे खरे शिल्पकार आहेत. तर याचं श्रेय त्यांनाही जातं. त्यानंतर माझ्या घरातील माझी आई, माझा दादा, त्यानंतर माझे 3ही भाऊ, शुभम दादा, आशिष दादा, सुहास दादा, त्यानंतर नव्याने आलेल्या माझ्या वहिनी, रुपाली वहिनी आणि राजश्री वहिनी, या सगळ्यांनी, कारण जेव्हा तुम्ही यशस्वी होता, हे यश केवळ तुमच्या एकट्याचं नसतं. प्रत्येक जेव्हा तुमचे अप्स डाऊन चालू असतात, तेव्हा तुमच्या मागे तुमचं कुटुंब किती खंबीरतेने उभं राहतं, त्याच्यावरती तुमचं यश हे सगळं अवलंबून असतं. माझ्या म्हणजे वडील गेल्यानंतरही पितृछत्र हरपलं होतं, पण त्याची पूर्ण जबाबदारी माझ्या दादाने घेतली आणि त्याची उणीव कधी त्याने मला भासू दिली नाही, माझ्या आईने आणि दादाने, दोघांनीही. त्यामुळे जरी ते नव्हते तरी माझ्यासाठी माझे वडील आणि दादा दोघही एकच होते आणि त्यांचा मॉरल सपोर्ट हा खूप जास्त होता. त्यानंतर माझा एक दादा, आशिष दादा आणि सुहास दादा, असे 3 जण आणि मी एकटी त्यांच्यामध्ये कन्या. तर त्या तिघांनीही मला कधीही वडिलांची कमी कधी जाणवू दिली नाही. कायम जिथे जिथे गरज होती तिघेही मिळून माझ्या मागे खंबीरपणे उभे होते. त्यानंतर माझे काका शिवाजी कोरडे, त्यांचाही खूप मोठा मोलाचा वाटा आहे माझ्या यशामध्ये. माझा भाऊ हा माझ्यासाठी एक बॅकबोन आहे, की 12वी झाल्यानंतर जेव्हा माझ्या वडिलांचं झालं, तर तेव्हा अशी कंडिशन होती की त्याला एकतर त्याचं करिअर करणं होतं किंवा माझं करणं होतं. तर त्यांनी माझ्यासाठी त्याचा पूर्ण त्याग केला, त्याचं करिअर त्याने पूर्ण सोडलं आणि पूर्ण फोकस माझ्यावरती दिला, घरचा बिझनेस सांभाळत. कारण एक जो कर्ता पुरुष असतो तो गेल्यानंतर घराची जबाबदारी कोणावर तरी येते, तर त्याने ती पूर्णपणे पार पाडली. आणि आज जर तो नसता तर हे जे यश आहे ते मलाही पाहायला मिळालं नसतं आणि मला ते भेटलंही नसतं. माझे जे 11वी-12वीचे टीचर्स होते, ध्रुव अकॅडमीचे, वैभव देवरे सर असतील किंवा अमित पुरोहित सर असतील, त्यांचा माझ्या जीवन घडणीमध्ये खूप मोलाचा वाटा आहे. म्हणजे आयुष्याचा खरा अर्थ काय हे मला तिथून समजलं. आणि मेन गोष्ट म्हणजे की माझ्या तयारीमध्ये मला भगवद्गीतेची खूप मोठी साथ आहे, की जिथून मी जो माझा कायमचा प्रेरणास्त्रोत आहे. तर काय होतं की तयारी करताना खूप जास्त अप्स अँड डाऊन येतात. मेन याच्यामध्ये गोष्ट असते की कन्सिस्टन्सी, तुमच्यातली सातत्यता. कारण सुरुवात तर सगळेजण करत असतात, मेन गोष्ट असते की तुम्ही शेवटपर्यंत टिकून किती राहता. कारण हा खूप मोठा प्रवास आहे. म्हणजे आता माझं नीट UG पासून 5.5 वर्षांचं BMS, त्याच्यानंतर परत 1 इयरची ही प्रिपरेशन. तर हा प्रवास खूप लोक सोडून देतात, अर्ध्यावरती सोडून देतात आपलं यश. असं वाटतं की नाही भेटणार, आपल्यातून नाही होणार आहे ते. पण शेवटपर्यंत ते त्यांनाच यश भेटतं जे कन्सिस्टन्सी मेंटेन करतात. तर माझा एकच संदेश राहील की तुम्ही जे प्रयत्न करताय ते तुम्ही सातत्याने करा आणि प्रामाणिकपणे करा. आणि त्यात संयमही असला पाहिजे. संयम मेन महत्वाचा. तर महाराष्ट्रात पहिलं येणं ही खरंच खूप आनंदाची बाब आहे. आणि तुम्ही आता सांगितलं की कुटुंबाने तुम्हाला इतकी मदत केली, इतकं मॉरल सपोर्ट दिला. तर त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या जेव्हा तुमचा निकाल लागला, रिझल्ट हातात आला, तेव्हा सगळ्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या? त्याआधी थोडीशी पार्श्वभूमी मला सांगायला आवडेल. म्हणजे माझ्या जीवनामध्ये जे काही आहे ते श्रीकृष्णांमुळे आहे. आणि मेन मी आता मगाशी जसं सांगितलं, भगवद्गीता हा माझा पाया आहे. तर माझा म्हणजे जी पूर्ण माझी तयारी होती आतापर्यंतची, त्यामध्ये तर तो एक मोठा मोलाचा वाटा आहेच. परंतु ज्यावेळेस माझा रिझल्ट डिक्लेअर झाला त्या दिवशी असं झालं होतं की मी जे आपलं पुन्हा टेम्पल आहे जिथे मी कायम जाते, तर तिथे मी दर्शन घ्यायला गेली होती. आणि माझा दादा त्या दिवशी मेन म्हणजे माझ्या सोबत होता. आणि समोर दर्शन घेत असताना
त्याच क्षणाला म्हणजे समोर कृष्णांचं आम्ही दर्शन घेतोय आणि त्यांच्या समोर हा रिझल्ट डिक्लेअर झाला होता. कुटुंबाचा आपल्या यशामध्ये खरंच खूप मोठा वाटा असतो. तर तुमच्या काही अशा आठवणी आहेत का, की आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये पहिले आलात, पण याच्या आधीही असं तुम्हाला यश अनेकदा मिळालेलं असेल, तर अशी कोणत्या आठवणी आहेत तुमच्या? यश म्हणजे नशिबाने असं होतं की पहिलीपासून मी टॉपर होते. तर त्यामध्ये प्रत्येक वर्षी टॉपर यायचे त्याच्यामुळं घरच्यांना ती एक सवय होऊन हो. गेली होती की यावर्षी येणारच. पण त्यातल्या त्यात सगळ्यात मोठं यश म्हणजे 10वीचं. 10वीला मला 97.40% होते हं. आणि जुन्नर तालुक्यामध्ये मी तेव्हा प्रथम होते आणि नशिबाने ते बघायला माझे वडील तेव्हा हं. होते. तर त्यांच्या डोळ्यांमधला तो आनंद मी अजूनही विसरू शकत नाही. त्यानंतरचं मोठं यश म्हणजे अ, मोठे यश म्हणजे चालूच होते. 12वीला ही माझ्या कॉलेजमध्ये मी टॉपर होते. हं. त्यानंतर जेव्हा मी माझं पदवीचं शिक्षण घेत होते बी-एम-एस, तेव्हाही मी कॉलेजमध्ये टॉपर होते. तर हे छोटे-मोठे यश चालू होते. पण आत्ताचे जे यश आहे, ते 10वी नंतरचं हे सगळ्यात मोठं यश असं म्हणता येईल. तर निश्चितच कुटुंब खूप माझं खुश आहे. हो. तर आता भविष्यामध्ये तुमचा काय विचार आहे किंवा भविष्यामध्ये तुमची काय स्वप्न आहेत? आता मला इथून पुढचा प्रवास हा BHU म्हणजे बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमधून हं. माझं पुढचं शिक्षण घ्यायचंय. गायनेकोलॉजिस्टमध्ये मला माझी पीजीची डिग्री घ्यायची आहे. हं. याच्या मागचा मेन उद्देश म्हणजे मला BHU मधून जे की भारतातलं सगळ्यात टॉपचं इन्स्टिट्यूट आहे. हं. तर तिथे आयुर्वेद आणि ॲलोपॅथी या दोघांची सांगड घालत मला गायनेकोलॉजिस्ट म्हणजे आजच्या वाढत्या युगामध्ये ज्या स्त्रियांच्या हं. हं. अनेक समस्या वाढत आहेत, तर त्यांच्या रोगांचं निवारण करायचं आहे. आत्ता जर विचार केला तर अनेक असे तरुण आहेत की जे JEE नीट सारख्या परीक्षांची तयारी करतायत. तर मग त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांच्यासाठी माझा एकच सल्ला राहील, असं म्हणजे असं काही नसतं की लाइक 11वी-12वीला जे नीटसाठी क्लासेस आहे, हं. ॲलन किंवा अजून कोणते असतील, तर त्यांच्यामध्ये जाऊनच तुम्ही तुमचं यश मिळवू शकता. जर तुमच्यामध्ये जिद्द असेल, चिकाटी असेल आणि मेन संयम असेल, हं. तर तुम्ही ते यश तुमच्या मेहनतीवरही संपादित करू शकता. फक्त तुमचे प्रयत्न प्रामाणिक ठेवा आणि संयम ठेवा. एवढंच सांगेन. तर खूप-खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा अभिनंदन आणि सर्व जुन्नरकरांच्या वतीने मी तुमचं अभिनंदन करते. कारण ही आमच्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. भारतामध्ये 15वा आणि महाराष्ट्रामध्ये पहिला नंबर पटकावणं हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. तर भविष्यासाठी तुम्हाला खूप-खूप शुभेच्छा आणि असेच धन्यवाद. यशाची शिखरं नक्की गाठत राहा. खूप-खूप धन्यवाद. जुन्नरबद्दल अशीच माहिती जाणून घ्यायची असेल, अशाच गोष्टी, कहाण्या जाणून घ्यायच्या असतील, तर ऐकत रहा जुन्नर दर्शन. धन्यवाद.